महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार, माझं नाव प्रसाद प्रकाश फरांदे. माझं गाव आहे आणेवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा. फोन नंबर 8149234572. मला आता किती वर्ष झाले आम्ही गोठ्यामध्ये बरेचसे खिलार गायी असतील, खोंड असेल पाहतोय. काय नियोजन आहे, कसं कसं गायी गोळा केल्यात? आम्हाला प्रत्येक गायीची माहिती सांगा तिथे जाऊन. गाई ही आपली सुरुवातीची पहिली गाई आहे. हिच्या जोडीला जी आई पण होती, आपल्याला पाहुण्यांकडून भेटलेत. 8 वर्ष झाले. हिची किती पैदास घेतली आतापर्यंत आपण? आत्ता 4थी घेतोय. म्हणजे गाभ आहे, शेवटचा महिना चालू होईल तिला. आता दूध पण चांगलं आहे गाईला? हा, दूध चांगले. ही पुढची गाय ही घेतली आहे महूद मधून, चिक महूद. ओके. आता गाय जेव्हा तुम्ही निवडायला जाता किंवा असं काही प्लॅनिंग करून जाता की आता गाय घ्यायचीच आहे का, व्हॉट्सअपवर फोटो का असं फिरायला जाता सापडतंय? स्वतः फिरून. मग कुठल्या, आता बऱ्याचशा दावणीला गाय आहेत, कोणत्या गोष्टी बघता? किंवा आता ही मागची पण गाय असेल तर कुठल्या गोष्टी बघता किंवा त्यातनं त्याची निवड केली जाते? दिसायला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असावी, कान बारीक, शिंग बारीक. ओके. आता ह्या गायी आणून किती दिवस झाले आणि ह्या गायीला आता काय आहे? खाली खोंड आहे का कालवड आहे? आपण 2 वर्ष झालं कलेक्शन करतोय. ही गायी आणून आता 9 महिने होत आले. ओके. आता हिला काय आहे? खाली खोंड आहे. ओके. कुठल्या बैलाचं वासरू आहे ते? तेलसंग सोन्या. ओके. आणि आत्ता कुठल्या ह्याच्यावर गाभ आहे गाय? आत्ता ॲडव्होकेट निशांत मानगावे, खंडेराजुरी, त्या चनेगावच्या जुन्या खाणीतल्या बैलावर गाभ आहे. किती किलोमीटर अंतर पडलं इथून? 147 किलोमीटर. ओके. आणि त्याच बैलाकडे गाय न्यायचं कारण? सिद्धापूर खान ही मूळ त्यापासून चालू झाली. ओके. चनेगावातला बैल आहे तो त्यांच्याकडे आता फिरत फिरत आलेला आहे. आता आम्हाला या खोंडाची माहिती द्या जरा. किती महिन्याचा आहे किंवा कुठल्या बैलाचं वासरू, ह्याच्यातलं कोणते विशेष गुण आहे? आम्ही दावणीला म्हणजे वासरू सगळ्यात आकर्षक दिसतंय किंवा त्या ह्याच्या बापाचं नाव पण आम्ही बरंच ऐकलंय, तर काय माहिती सांगता या संदर्भात? हा तेलसंगचे प्रकाश मोरे त्यांच्या मोठ्या बैलाचा आहे. ओके. आता किती महिन्याचा आहे खोंड हा? आता त्याला 10वा महिना. ओके. आता ह्याला वैरण आणि खुराक काय असतंय? आता त्याला वैरण ज्वारीची कुट्टी, मुरघास. आता पुढील भविष्यात काय नियोजन आहे? याला द्यायचा का वळू म्हणून ठेवायचं? नाही, आपण स्वतः आपल्याकडे स्वतःला शेतीसाठी गायी वाढवायच्यात. ऑर्गॅनिक वरती आपण भर देण्याचा प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नात मग सांभाळायच्या तर मग जातीवंत सांभाळायच्या, अशा दृष्टिकोनातून मग वळू लांब भराई जाणं शक्य होत नाही. आपल्या स्वतःच्या दावणीला वळू असावा यासाठी प्रयत्न चाललेत. त्या दृष्टिकोनातून आपण हा घेतलाय. ओके. आता एक गोष्ट बघितली तर आम्ही तुमच्या इथं आम्हाला कळलं की तुम्ही ऑर्गॅनिक शेती किंवा कांद्याचं पीक मोठं घेता. तर शेतामधनं जे काय घेता ते ऑर्गॅनिक. मग कसं त्याला लागणार खत? आता खिलार गाईचं शेण, गोमूत्र किंवा कसा वापर केला जातो हे ऑर्गॅनिक मध्ये? शेण एका ठिकाणी साठवलं जातं आणि गाईचं जे सकाळचं जे गोमूत्र आपण पकडतो ते त्या शेणावरती आम्ही टाकत राहतो. आणि जनावरांनी खाऊन राहिलेला चारा जो पायाखाली वगैरे गेलाय तो त्याच्यावर टाकून मग त्याचं चांगल्या प्रकारचं कंपोस्ट तयार होतंय. ते कंपोस्ट आपण शेतीमध्ये वापरतोय. आता समजा तुम्ही शेतीमध्ये सध्या कुठलं एखादं पीक घेतलं असेल, आता समजा आम्ही तुमच्या इथं कांदा पाहतोय, तर एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेलं रासायनिक किंवा त्याच्या पद्धतीने घेतलेलं पीक आणि तुम्ही घेतलेलं कांद्याचं पीक, किती फरक आहे या तुमच्या ऑर्गॅनिकच्या माध्यमातून? तसं रासायनिक हे उत्पन्नाला ऐकणारच नाही, पण त्या तुलनेत आपण प्रयत्न करून तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय. ओके. तर एकराला किती टन आपण कांद्याचं उत्पन्न घेतलं? यंदा मी एकरी 15 टन उत्पन्न घेतलंय. ओके. संपूर्ण देशी गाईचं कंपोस्ट खत आणि फवारणीसाठी गोमूत्र, कृषी संजीवनी वगैरे बनवून सगळं केलंय आपण.
आणि ह्या अशा प्रकारचं घेतलेल्या पिकाला मागणी ही मोठी असते मार्केटमध्ये? हो, असते ना. ओके. पण आता एक गोष्ट आम्ही असंही ऐकलंय की हे ऑर्गॅनिक किंवा ज्या पद्धतीने तुम्ही सांगता याला मेहनत पण कष्ट पण भरपूर आहेत, असं काही आहे? हो, आहे की. पण तरी पण तेच केलं पाहिजे. हो. हल्ली केमिकल रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना भरपूर आजार व्हायला लागलेत आणि त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न चाललेत ओके. की ऑर्गॅनिक कडे आपण वळायचं. आता वळूच्या दृष्टिकोनातनं खोंड तयार करत असताना कुठली काळजी घेताय किंवा कुठल्या पद्धतीची तयारी त्याच्याकडनं असं काही करावून घ्यावं लागते आपल्याला? हो, निश्चित घ्यावी लागते ना. त्याचं आहार, व्यायाम, त्याची बांधण्याची जागा, सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. ओके. आता गोठ्यामध्ये बरीचशी जवळपास आम्ही एक 12 ते 13 लहान मोठी वासरं असतील सगळं खिलार पाहतोय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की या खोंडाचा तुम्ही भविष्यात वळू म्हणून उपयोग करणार आहात, तर गोठ्यामध्ये 13 तुमच्या इतर खिलारपेक्षा ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतंय? म्हणजे बाकीच्यांना एकदा वैरण पाणी केलं तर थोडंसं कसं असतं हे? नाही, आता ह्याच्या डाएटवर जास्त भर देतोय मी. चारा सगळ्यांना सेमच आहे. आता ह्याला नॅचरल ठेवायचा प्रयत्न चाललाय माझा. तो जन्मल्यास अजूनही आपण त्याला कोणतंही इंजेक्शन नाही केलंय, कोणतंही सप्लिमेंट प्रोटीन दिलेलं नाहीये. टोटल नॅचरल. आत्ता त्याला खुराकामध्ये, आहारामध्ये त्याला हरभऱ्याची डाळ, सोयाबीनची डाळ शिजवून त्यामध्ये गुळ आणि गव्हाचं पीठ असं त्याला खुराक आहे. ओके. आणि बाकी मग रुटीन सगळ्यांच्या बरोबरच चारा, बाकी असं एक्स्ट्रा काय नाही. बाकीच्या जनावरांना शेंगपेंड, मका भरडी आणि गहू भुसा असं खुराक आहे. याच्यासाठी फक्त वेगळे. ओके. आता आम्ही इकडे ही बाकीची खिलार कालवडी वगैरे पाहतो, तर त्यांची माहिती द्या जरा आम्हाला. ही सलगर खाणीमध्ये मोडली जाते. हे कुठून घेतली का आपल्या दावणीचीच पैदास ही आहे? आपण औंध जवळ एक छोटस गाव आहे आंबेरी म्हणून, तिथून घेतलेली आहे. ओके. आणि पलीकडची कालवड? या वाहनातले हिच्याकडून तयार होणारं ब्रीड हे शर्यत क्षेत्रामध्ये जास्त चाललं जातं. ओके. त्यासाठी आपण हिला घेतलेलं आहे. किती महिन्याची आता ती? ती आत्ता 14 महिन्याची आहे. आणि ही पलीकडची कालवड? ही पुसेगावच्या यात्रेतून घेतलेली आहे. हिला आत्ता 14वा महिना चालू आहे. 5.5 महिन्याची असताना आपण घेतलेली आहे. आणि पलीकडची 2? पलीकडची ही पण त्यामधल्या गायी बरोबर महूदमधून घेतलेली आहे. कळपातलीच आहे, तिच्या बरोबरचीच आहे. आणि ही तसं म्हणायला गेलं तर हिच्यापासून काय आपण बघितलंच नाही, कोणती अपेक्षा न ठेवता घेतली आहे. हिचा आपण जीव वाचवलाय. ओके. ही वेगळ्या मार्गात गेली असती, तिचा आपण जीव वाचवलाय. ही अशा कंडिशनमध्ये होती की तिला बसताही येत नव्हतं, म्हणजे एवढी डेबिलेट कंडिशनमध्ये होती. त्यातून आत्ता ती व्यवस्थित आहे. तिला खाली कालवड आहे ती तर एकदम म्हणजे अशी झोपूनच होती, लंपीमध्ये होती. आपल्याला ही गाई शैलेश कुलकर्णी रायगाव यांचे, हे माझे मित्र आहेत, त्यांनी आपल्याला मिळवून दिली. ॲक्च्युली ही त्यांच्याकडेच जाणार होती, पण त्यांच्याकडे गोट्याचा आणि घरी एक आत्ता व्यायला झालेली गाय, पण हिच्या वासराला खाली लंपी झाल्यामुळं त्यांनी थोडासा म्हणले की मला रिस्क घेता येणार नाही, तुम्ही ठेवत असाल तर ठेवा. मी त्यांना म्हणलं ठेवतो, माझं काय नाही प्रॉब्लेम. मग अशा ह्याच्यात मी मग तिचं वासरू आहे खाली, तिला कालवड आहे, ते पण लंपीतनं बरं केलं, हिलाही चांगली केली. आता हिचं रुटीनवर आहे योग्य. मला का आता अजून एक आम्हाला असं विचारायचंय की गोठ्यामध्ये एवढी 10 ते 12-13 खिलार किंवा हे सर्व असताना यांचं वैरणीचं नियोजन आपल्याला विकतची का शेतातली का सगळं आपलं घरचंच आहे, कसं? नाही, शेतातलीच आहे. ओके. आणि वाळका कडबा फक्त मी विकत घेतलाय, कारण ज्वारी आपली मागच्या वर्षी जास्त नव्हती, त्यामुळे मला विकत घ्यावा लागला. ओके. आणि सध्या हा पाहत असलेला खोंड किती महिन्याचा आहे त्याची माहिती आम्हाला? हा 21 महिन्याचा खोंड आहे. हा करजगी सोन्याचा, तो आत्ता मेलेला बैल आहे, त्या बैलाच्या पैदाशी मधला आहे. तो बैल ऍक्च्युली कोशावानात आहे,
पण ह्याची आई काळी मोरी होती, त्यामुळे याला रंग काळा मोरा पडलाय. बाकी सगळं शरीर त्याचं पूर्ण बैलावरती आहे. नाकाची दांडी, शिंग, त्याचे पायाचे खूर आणि सगळं स्ट्रक्चर, नाकाची नळी वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्या बापावरती गेलेल्या आहेत. ओके. आता याचं भविष्यात नियोजन काय आहे तुमचं पुढे? हा पण आपण ब्रीडसाठीच घेतलाय. आपली जी मधली गाय ती खूप ॲग्रेसिव्ह आहे. तिला मी बाहेर नेऊ शकत नाही ब्रीड करण्यासाठी आणि सिमेंट्सवर मला काय भरायची नव्हती. त्यासाठी मग मी हा घेतला की बाबा ह्याच्याकडून आपल्याला तिला भरता यावी. आणि पूर्ण पांढरं किंवा कोसा असण्यापेक्षा काळा मोरा पण आपल्याकडे वळू असावा या दृष्टिकोनातून आपण घेतलाय. ओके. आता आम्ही तुमच्या दावणीला अजून एक गाय पाहतोय तिकडे, तर ती गाय आणि त्या गायीला खाली असलेलं वासरू त्याची माहिती आम्हाला पाहिजे. ती गाई सुद्धा आंबेरीमधूनच घेतली आहे. ओके. आता कितवं वेळ ते खाली कालवड आहे ती? ही पहिला रो आहे. आत्ता तिने 3रा दात लावलेला आहे. पहिलंच वेत आहे तिचं. ही औंधमधूनच, औंधच्या शेजारी आंबेरी म्हणून गाव आहे, तिथूनच घेतलेली आहे. त्यांच्याकडे कळप आहे मोठा, त्या कळपातून आपण घेतली आहे. आता तुम्ही एवढ्या गायी ज्या बाहेरनं घेतल्या गायी, म्हणजे काय म्हणू, सोप्या पद्धतीने मिळतात का आता गायी मिळणं अवघड झालंय, कालवड किंवा गाय? नाही, अवघड झालंय आता. खिल्लार आता प्रत्येकाच्या दारी असावी असं सगळ्यांनाच वाटतंय. त्यामुळं गायी आता शक्यतो कोण सहजासहजी देत नाही. तिच्यासाठी प्रयत्नच करावे लागतील, शोध घ्यावा लागेल, फिरावं लागेल, त्यावेळी आपल्याला जातीवंत खिल्लार भेटेल. आता आम्हाला एक गोष्ट सांगा की महाराष्ट्र सरकारने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित केले. कसं वाटतं, काय फायदेशीर होईल आपल्या देशी गाईच्या दृष्टीने? देशी गाईच्या दृष्टीने आपला देशी गोवंश वाचला जाईल आणि चांगलंच आहे. त्या निमित्ताने का होईना प्रत्येकजण गाई सांभाळण्याचा प्रयत्न करेल. आपल्या दावणीला किंवा आपल्या घरापुढे बांधायला एक तरी गाय असावी. म्हणजे महाराष्ट्र सरकारचा योग्य निर्णय आहे. हो हो हो. ठीक आहे, धन्यवाद मालक. मालक, एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर, आणि इथं आम्हाला जर यायचं असेल गोठा पाहायला तर कुठे आहे ते सांगा. प्रसाद प्रकाश फरांदे, गावाचं नाव आनेवाडी, तालुका जावली, जिल्हा सातारा. आनेवाडी टोल नाका, सातारापासून 17 किलोमीटरवर पुणे बेंगलोर हायवेला जो टोल नाका आहे त्यापासून 3 किलोमीटरवरती डाव्या साईडला आपलं गाव आहे. फोन नंबर सांगा. 8149234572. ओके, धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.